नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की येत्या खरीप हंगामापासून अर्थात जुलै 2025 पासून शेतकऱ्यांना अतिवृष्टी असेल की इतर कुठल्याही परिस्थितीमध्ये जर नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे झालेले नुकसान असेल तर त्यासाठी दिली जाणारी नुकसान भरपाई फक्त आणि फक्त फार्मर आयडी असलेल्या शेतकऱ्यांनाच दिली जाणार आहे. यापूर्वी आपण पाहिलं होतं की राज्य शासनाच्या माध्यमातून कृषी विभागाच्या योजना लाभ देण्यासाठी फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आलेला आहे. याचबरोबर आता अतिवृष्टीचे नुकसान भरपाई देण्यासाठी सुद्धा फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आलेला आहे. यांच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा जी.आर. आज म्हणजेच की 29 एप्रिल 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला होता. ज्या जी.आरच्या माध्यमातून परिपत्रकाच्या माध्यमातून आपण पाहू शकता केंद्र शासनाची गृहस्थळ योजना राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राबवण्यात येत आहे. कृषी विभागाच्या विविध योजना लाभ जलद गतीने आणि कारण मिळवण्यासाठी ग्रिस्टेक योजना अंतर्गत शेतकऱ्यांना ओळखपत्र म्हणजेच की फार्मर आयडी कार्ड बंधनकारक करण्यात आलेलं आहे. 15 जुलै 2025 पासून मुदत पुनर्वसन विभाग अंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकाचं शेत जमिनीच्या नुकसानीच्या मुदतीसाठी कृषी विभागाच्या अग्रिस्टक योजनेअंतर्गत मिळालेले शेतकरी ओळखपत्र फार्मर आयडी बंधनकारक करण्यात येत आहे. शेतकरी नुकसान मदतीसाठी प्रचलित पद्धतीने जे काही पंचनामे असतील हे पंचनामे करत असताना त्यांच्यामध्ये फार्मर आयडी नंबर टाकण्यासाठी एक रकाना खाली ठेवण्यात येणार आहे. याचबरोबर ज्या वेळेस शेतकऱ्यांची KYC होईल ती KYC प्रक्रिया पार पाडत असताना सुद्धा ज्यामध्ये फार्मर आयडी साठीची एक ऑप्शन दिली जाणार आहे. अशा प्रकारचे काही महत्त्वाचे मुद्दे ज्यांच्यामध्ये टाकण्यात आलेले आहे. टप्प्याटप्प्याने पंचनामा राज्यात सुरू असताना पंचनाम्यामध्ये शेतकरी ओळखपत्र क्रमांक अर्थात फार्मर आयडी हा बंधनकारक असणार आहे. अशा प्रकारे काही महत्त्वाचे असे निर्बंध निर्देश या परिपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. अर्थी शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या नुकसान भरपाई या देत असताना फार्मर आयडी असेल तरच त्या ओळखपत्रांना शेतकऱ्यांना त्यांचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे आता फार्मर आयडी शेतकऱ्यांना काढणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. फार्मर आयडी काढण्यासाठी कुठल्याही प्रकारची कागदपत्र लागत नाही. तुमचा आधार नंबर, मोबाईल नंबर, शेत जमिनीचे सर्वे आणि नंबर ही फोन नंबर फक्त माहिती तुम्ही घेऊन स्वतःच्या मोबाईलवरून आपल्या फार्मर आयडी रजिस्ट्रेशन करू शकतात आणि जवळच्या CSC सेंटरवर जाऊन आपला फार्मर आयडी कार्ड बनवू शकतात. येणाऱ्या काळांमध्ये पीक विमा भरण्यासाठी व पीक विमा मिळवण्यासाठी कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी PM किसान, नमूद शेतकरी यासारख्या योजनांचा लाभ घेण्यासाठी सुद्धा फार्मर आयडी कार्ड बंधनकारक आहे. आणि याचप्रमाणे आता नैसर्गिक आपत्तीसाठी मदतीसाठी आणि फार्मर आयडी कार्ड हे बंधनकारक करण्यात आलेले आहे. जी.आर. हे परिपत्रक आपण महाराष्ट्र.in या संकेतस्थळावरती पाहू शकता. म्हणजेच की महाराष्ट्र.government.in या संकेतस्थळावरती पाहू शकता. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. धन्यवाद.